नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. माझ्यासोबत एक प्रेक्षक जोडले गेलेले आहेत. आमचा जो भूसंपादनासंदर्भातला अवघ्या महाराष्ट्रातल्या काही लोकप्रतिनिधीसह जे असे लोक आहेत, की ज्यांना असं वाटतं, की ही अतिशय चुकीची कृती आहे. साधारणपणे शेतकरी हा घटक असा आहे, की तो अनेक अर्थाने अनेक जणांकडून पिळला जातो आणि त्याची जमीन ज्यावेळेला तुम्ही भूसंपादित करताय, त्यावेळेला त्याच्याकडून तुम्ही पैसे घेता. त्यासाठी त्याला नडवता. सो हे जे प्रेक्षक आहेत त्यांना मी म्हटलंय, की तुम्ही तुमचं नावही मला सांगू नका. आता तुम्ही बोला. तुमचं तालुका कुठला वगैरे सांगा. बोला. राहुल सर नमस्कार. मी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 हं, नागपूर रत्नागिरी याचं हं. जे नवीन रूप आहे त्यातील एका बाधित गावाचा शेतकरी आहे सर. ओके, दुसरी गोष्ट, मी सैन्य दलात कार्यरत आहे आसाममध्ये सध्या. ओके. आणि ह्या सर्व गोष्टी मी वारंवार ज्यावेळेस मला अडचण आली आमच्या जमिनीच्या भूसंपादनाची, सर्व अधिकाऱ्यांना जाऊन नाही सांगायची. थांबा ना, थांबा. आधी मला सांगा, की काय झालं? सुरुवात कशी झाली? भूसंपादन सुरू झालं. हा, भूसंपादन सुरू झालं त्याच्यानंतर लोकांमध्ये एक संभ्रम अवस्था होती की आपली जमीन जाते, वडिलोपार्जित अनेक वर्षापासूनचे इमोशन्स होते त्या जमिनीसोबत त्यांचे. हं, मग तरी सुद्धा आता प्रशासनाची कारवाई म्हणल्यावर ते द्यावं लागणारच. बरोबर. त्यामुळे लोकांनी दिली. 2017 साली नोटिफिकेशन आलं. हं, प्रशासनाचा सर एवढा सावळा गोंधळ. हं, जो GR प्रसिद्ध केला जातो राष्ट्रपतीच्या अभिलेखासारखा, हं. त्याच्यामध्ये बऱ्याच जमिनी ज्या संपादित नाही झालेत अशांचे सुद्धा गट क्रमांक आले पहिल्यांदा तर. ओके. हा, त्यामुळं सावळा गोंधळ जी फर्स्ट GR जे निघतं तिथून जो सावळा गोंधळ होता तो जवळजवळ आता 2025 ला आम्हाला तो दिलासा मिळेपर्यंत सावळा गोंधळ चालू होता. त्या हं, पैसे मिळायला तर डिले झाला सर. हं, आणि त्यात पण त्यांनी काय केलं, एकत्रीकरण योजनेनंतरचं जे रेखांकन आहे हं. त्यांच्यामध्ये बऱ्याच किचकट गोष्टी त्यांनी भीती निर्माण केली शेतकऱ्यांमध्ये. जरा थोडं स्पष्टपणे सांगा. म्हणजे काय केलं नेमकं? म्हणजे काय की तुमचं एकत्रीकरणानंतरचा हा जमीन आहे, हं, हा इश्यू तुमचा एकत्रीकरणानंतरचा आहे, हं, तुमचं प्रकरण अवघड आहे. हं, हं. शेतकरी हा तेवढा सुशिक्षित नसतो. बरोबर. त्यामुळं प्रशासकीय अधिकारी. दुसरी गोष्ट सर ह्याच्यामध्ये मी सांगतो, आता तर एका संघटनेचं मी नाव घेतलं. हे लोक राज्य लेवलला दाखवतात की मी ह्याच्यासाठी काम करतो, शेतकऱ्यांच्या हितासाठी. हा. आणि अशी लोक तिथं हिंडतात आणि साहेब तुमचं हे प्रकरण खरंच अडचणीचं आहे, साहेबाला एवढं द्यायला लागतंय. हे साहेबांनीच सोडलेले सगळे मोहरे आहेत साहेब. ओके. म्हणजे मला स्वतः थांबा, त्यांचा थांबा. शेतकरी महसूलचीच संघटनेचा, मंडळी. हां, हां. हा, हो. शेतकरी संघटनेचा बिल्ला लावून फिरणारे लोक हं, जशी गोष्ट बोलत होती. हं, आता मला सर भीती कुठल्याही गोष्टीची नाही. हं. त्यामुळे मी त्यांना बोलायचो, ज्या संघटनेचा बिल्ला तुम्ही लावला निदान त्या तुम्ही तर एजंटगिरी करू नका. हं, मला माहितीये की प्रशासनामध्ये ह्या गोष्टी चालतात किंवा प्रशासनात आडकाठी येते हं. आणि त्यांना ती तशी परिस्थिती निर्माण करतात की सर स्वतःहून चांगला जो सुशिक्षित माणूस आहे ना हं. त्याला सुद्धा आपल्याला हे द्यावंच लागतंय. ठीक आहे. आपण तुमचीच इथपर्यंत- केस आता महाराष्ट्रासमोर मांडू, की तुमचं भूसंपादन झालं. किती एकरच होतं ते? माझं टोटल सर 48 गुंठ्याचं होतं. हं, आणि एकत्रीकरण योजनेपूर्वीच आणि एकत्रीकरण योजनेनंतरचं हं. ह्या गोष्टीमध्ये आमच्या ऑलरेडी केस चालू असताना हे भूसंपादन झालं आणि मला आता सध्या तरी 20 गुंठ्याचे पैसे मिळालेले आहेत. बरं. राहिले अजून 28 गुंठ्याचे पण निघणार परत पुढे जाऊन. आता हे पण 20 गुंठ्याचे पैसे तुम्हाला किती मिळाले? त्यासाठी 20 तुम्हाला किती लाच द्यावी लागली? 80 लाख रुपये साधारणतः 20 गुंठ्याचे मिळाले. हं. पैकी त्यातले आम्हाला 10-1 लाख रुपये द्यावे लागले सर. 10 लाख रुपये लाच. हा, 10 लाख प्रशासनाला. आता ते कुणी घेतलेत काय घेतलेत त्यात जो मेन हिरो आहे ज्यांनी साईन केले तो आलाच नाही. हां. आणि हे प्रोसेस होताना सर आम्ही देश सेवेत बाहेर असल्यामुळे हे वडिलांच्या हातून कार्य झालं. हं. त्यामुळे ते एक्झॅक्ट कुठे गेले माहित नाहीत, पण ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीला मला कळालं. ओके. म्हणजे 10 लाख रुपये तुम्हाला 80 लाख रुपयाच्या मोबदल्यात द्यावे लागले. म्हणजे साधारणतः 12 ते 13% रक्कम हा ही तुम्हाला लाच म्हणून द्यावी लागली, हा. जी वडिलांनी दिली. बरोबर? आणि सर दुसरी गोष्ट सांगतो, जे झिरो एजंट आहेत, जे हं. कुठं प्रशासनात नाहीत, ज्यांची कुठली MPSC नाही, कुठली साधी परीक्षा पण नाही, हं, पण बरोबर प्रांताने किंवा जीववर माणसं आहेत पैसे खाणारे, हं. त्यांनी हे एजंट व्हाईट कॉलर करून जनतेत किंवा त्या प्रांत ऑफिसच्या प्रांगणामध्ये सोडलेले असतात सर. हे कुठलं प्रांत ऑफिस होतं?
सर आता बरं ते ठीक आहे हा तुमची अडचण मी हा समजून घेतो. हे सगळे ओके. सो तुम्हाला मी हा प्रश्न विचारला होता की प्रांत ऑफिस कोणतं आहे, पण तुमचं सांगायची इच्छा नाही. ठीक आहे, पुढे जाऊ आपण आता. हा प्रांत सर्व ऑफिस. सर्व प्रांत ऑफिसच्या कार्यालयाच्या आसपास अशी माणसं आहेत सर. एजंट. ते कुठला तर मी XYZ पक्षाचा अध्यक्ष, XYZ प्रामाणिक संघटनेचा अध्यक्ष आहे, किंवा XYZ आघात करणाऱ्या संघटनेचा अध्यक्ष आहे, असे म्हणून ते प्रांतांचं त्यांचं लिंकिंग, म्हणजे तुम्ही जेवढ्या इझिली पोहोचू शकणार नाही, पत्रकार सुद्धा पोहोचू शकणार नाही, तेवढ्या इझिली लोक तिथपर्यंत मिरवतात. त्यांचे नंबर सेव्ह असल्यामुळे मला थोडक्यात असं त्यांचे आहे की महसूल मधला तहसीलदार, महसूल मधला प्रांत अधिकारी, ज्याला SDO काही ठिकाणी म्हणतात, ही सगळी लोक एकमेकांची मिळलेली आहेत, बरोबर? एकमेकांशी सर यांची लिंक आहे. आणि मी एका अधिकाऱ्याला एक वाक्य बोललो, शाकुंतलम नाटकातलं कवी कालिदासांचं वाक्य तुमचा लोगो आहे म्हणलं, बोधचिन्ह आहे म्हणलं MPSCचं. सो सुख निर्भिलाष खिद्देसे लोकहितो. ह्याचा अर्थ काय आहे सर मराठीमध्ये? स्वतःच्या सुखाची अभिलाषा ऑब्लिक इच्छा न धरता लोककल्याणासाठी कष्ट सोसणे. हे तुमचं वाक्य ब्रीद वाक्य आहे. आणि तुम्ही एवढा सावळा गोंधळ करताय. आणि साहेब, आपल्या समाजाचं एक दुर्दैव काय माहितीये का? जी समाजासाठी किंवा चांगली लोक आहेत त्यांचा सत्कार समारंभ होत नाही. तलाठी झालाय तो उद्या जाऊन तुमच्या मानगुटीवर बसणार आहे, त्याचा तुम्ही लावणार, कटआउट लावणार गावात. प्रशासकीय अधिकारी, मी असं म्हणत नाही की सर्वच अधिकारी, मी पण तेच म्हणणार होतो, काही चांगली पण आहेत हे मी 100% सांगतो. पण सर, मला जो अनुभव आलेला आहे, मी स्वतःची आयडेंटिफिकेशन सांगतोय की मी देशाच्या सेवेसाठी मागच्या 17 वर्षापासून कार्यरत आहे. आणि तरी मला दाद दिली जाऊ शकत नसेल. पण तुम्ही सामान्य माणूस आहे की बाबा मी सैन्य दलामध्ये आहे, मी नेव्हीत आहे, मी एअरफोर्स मध्ये आहे, मी ह्याच्यात आहे, काय प्रतिक्रिया होती या प्रांत अधिकाऱ्याची? त्यांनी म्हणले नाही, ही सिस्टीमचा भागच आहे. असे भरपूर मेजर येतात, म्हणजे ते जनरली मेजर बोलतात, आर्मीत असो पॅरामिलिटरी मध्ये असो, त्यांना ते कन्सेप्ट पण क्लिअर नाही सर. एवढे अंधाधुंद झालेले आहेत सर हे पैशासाठी ना. कधी कधी मग मला ते इस्रायलचं खूप छान वाटतं, कारण आमच्या संरक्षण दलात सर त्या अधिकाऱ्याला असं ट्रीट केलं जातं की मला तर वाटतं की सर्व अधिकाऱ्यांचं ट्रेनिंग सिलेक्शन झाल्यानंतर 2 वर्ष आर्मी सोबत असावं, म्हणजे निदान एक 20% तरी भ्रष्टाचारपणा त्यांच्या अंगातून निघून जाईल. ठीक आहे, मला सांगा, तुम्ही गेलात प्रांत ऑफिस मध्ये, बरोबर? तुम्ही तुमचं ओळखपत्र दाखवलं असेल? सगळं दाखवलं. ऑफिशियली माझं लेटर गेलं, डिस्ट्रिक्ट कलेक्टर त्यावेळेस भोसले साहेब होते, ते स्वतः त्यांनी खूप हेल्प केली सर, हे पण मी सांगतो. काय काय अधिकारी खरंच खूप छान आहेत. पण मला वाटतं जे लोअर लेवलला जे आहेत, डिस्ट्रिक्ट कलेक्टर लेवल पर्यंत एवढं माहित पण नसेल कदाचित, आपल्याला तिथपर्यंत जाऊ पण देत नसतील. पण जे बॅकलॉग लेवलला जे आहेत ना, त्यांनी मात्र अंधाधुंद माजवलेला आहे सर. तुम्ही संपत्ती, तुमच्या वडिलोपार्जित संपत्तीचे पैसे भूसंपादना मिळाले, त्यातले 10 लाख रुपये दिले, बरोबर? 10 लाख प्रशासनाकडे गेले, 10 लाख आमची केस किचकट असल्यामुळं, जो मध्ये संघटनेचे जे नेते प्रकट झालते, ज्यांनी आमच्या वडिलांना बरोबर ट्रॅप केलते की याची मुलं, आम्ही 2 भाऊ सर सैन्यात आहे, दुसरा भाऊ माझा नागपूरला आहे सध्या. बापरे, तो आर्मी मध्ये. लज्जास्पद बाब आहे. महाराष्ट्रानं विचार करायला हवा. सैन्य दलातले 2 जवान, त्यांचं भूसंपादन होतं, ते स्वतःची ओळख दाखवतात, आणि तरीही महसूल मधल्या मंडळींना काही वाटत नाही. मला कमाल वाटते या लोकांना झोपा कशाला लागत असतील हो सैनिक मेजर? मला ते सर विशेष तेच वाटतंय की आता सध्या सर, म्हणजे मला तोच विचार पडलेला आहे की ज्याला लोगोच स्वतःचा माहित नाही, जो राज्यात पहिला आला, म्हणजे त्याला लोगो तर कमीत कमी लक्षात असावा. तुम्ही MPSCच्या स्पर्धा परीक्षेच्या लोगो संदर्भात बोलतो, MPSCच्या लोगो? हा, ते मी आता तुम्हाला सांगेल ना, कालिदास नाटकातलं ते आहे, आणि तो लोगो वापरला जातो. त्या लोगोचाच अर्थ आहे की स्वतःची पर्वा न करता लोकांच्या कल्याणकारासाठी अहोरात्र झटणे, म्हणजे कदाचित ह्या लोकांनी हे झालं तुमच्या गावात, तुमचं एकटं. तुमच्या गावात किती लोकांचं अवॉर्ड झालं? आमच्या गावात सर, आमच्या गावात म्हणण्यापेक्षा NH-166 नागपूर रत्नागिरी जो विस्तारित झालेला आहे 2017च्या नोटिफिकेशन नंतर, त्या सगळ्या लोकांनी सर एवढे पैसे दिलेले, कमीत कमी 5% तर दिलेलेच आहेत. तुमच्या गावातल्या किती लोकांचं भूसंपादन झालं होतं? आमच्या गावातलं संपूर्णच झालेलं आहे सर. 65 कोटी रुपये माझ्या गावात आलेले आहेत. 65 कोटी, 100 लोकांचं झालं. 65 कोटीला, हा, 6.5 कोटी रुपयाची लाच तुम्ही दिली गावकऱ्यांनी मिळून? आरामशीर सर, आरामशीर. तर ही लाच देत असताना कुणी व्याजानं वगैरे पैसे काढले नाहीत ना? कारण भूसंपादन कसं, प्रक्रिया कशी होती? ह्याच्यामध्ये कसं होतं सांगतो. जसं आता काही लोकांना पहिलेच घेतात, आणि दुसरी सर यांची लिंक बघा किती छान आहे. त्यांचा करार हा इंडसलँड बँकेसोबत झालेला आहे.
ना त्यांचा बँक ऑफ इंडियाशी झालेला आहे ना एसबीआयशी झालेला आहे. हम्म, इंडसलँड बँकेमध्ये पैसे जातात. हम्म, पैसे रिलीज करताना प्रांतचा किंवा जो सक्षम अधिकारी आहे प्राधिकरण हम्म. त्याचा माणूस हा स्वतः तिथं आधी पोहोचतो त्या शेतकऱ्याच्या आधी. वा. हा आणि तिथं साधी पिशवी आपली 10-20 रुपयाच्या पिशवीत 10 माझ्या वडिलांनी उभ्या आयुष्यात कधी हे पैसे बघितले नव्हते. हम्म, आमच्या वडिलांना असं सांगितलं गेलं की ते पैसे घेऊन या. तर वडील म्हणले नाही रे बाबा मी एवढे पैसे कधी बघितले नाहीत. साहेब ते पैसे नेताना 10 लाखाची बॅग पिशवी सुद्धा माझ्या वडिलांची घेऊन गेलेत. वडील म्हणणार पिशवी तर द्या मी बाजारसाठी आलतो. मेजर मला आता सर सांगा, आता सद्यस्थितीमध्ये ही सगळी व्यवस्था बघून आणि 17 वर्ष सैन्य दलात काढून तुम्हाला काय वाटतं आपल्याकडे जे चाललंय ते? सर एक दुसरी अवस्था सांगतो. कुठल्याही गोष्टीचा विस्फोट होण्याआधी अनेक प्रगत राज्य जे आहेत हम्म, तिथं राजकीय किंवा प्रशासनाचा अतिरेक झाल्यानंतर ते देश जाळपोळ झाला म्हणजे लयाला लागले असं पण बघितलेलं आहे. लोकांचा ज्यावेळेस खरंच उद्रेक होईल ना हम्म, त्यावेळेस देशाला सर्वात मोठं नुकसान होईल सर. त्यावेळेस तुमचं प्रशासन आर्मी नेव्ही एअरफोर्स अंतर्गत तुम्ही बाहेरचा विरोध रोखू शकता. हम्म, अंतर्गत जर तुम्ही असे डेली जर माणसं तयार केली हम्म. तुमच्या थोड्या चिरीमिंदीसाठी किंवा पैसा लागत नाही सर. पैसा किती लागतो सांगा. मी माझ्या टोटल सॅलरीच्या आतापर्यंत 20% रक्कम खर्च केलेली नाही सर. हम्म. म्हणजे मला जेवढी सॅलरी मिळाली असेल 17 मला वर्षात. फक्त मेजर एवढीच आशा आहे की अजूनही आपल्याकडे सुज्ञ समाज, समाजातली चांगली लोक, काही चांगले राजकारणी आहेत. त्यामुळे ही वेळ आपल्या देशावर येणार नाही अशी आपण आशा नेहमी बाळगतो. नाही पण सर आपला प्रगत समाज राज्यात प्रगत देशामध्ये आलेले तुम्ही हे पण हे पण बघितलं असेल. हम्म. लोक रस्त्यावर आले तो देश डबघायला निघाला अशा घटना झालेल्या आहेत सर. तुम्ही मला फोन केला ते मुख्यत्वे आमची जी रिंग रोडची पुण्याची बातमी ती बघून. राईट 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 सर ती बघितली आणि मला ते अक्षरशः ते जे तुम्ही त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त कसं झालं. आता आमचं तसं काही उद्ध्वस्त झालेलं नाही पण एखाद्याचं घर तोडण्यापर्यंत प्रशासन जर हे करत असेल तर ते सर्वच ठिकाणी का लागू होत नाही. मी प्रशासनाला मी असं म्हणत नाही त्यांनी पण ते गरिबावर तुम्ही वेगळा कायदा करता आणि दुसरीकडे वेगळा कायदा यूज करता. तर मेजर आपण थांबूया. तुमच्या भावना मला कळाल्या. मी त्याही बातमीच्या संदर्भामध्ये मला फार आपण किती असंवेदनशील झालो असा प्रश्न पडतो. मला तिथल्या प्रांत अधिकाऱ्यांनी त्या शेतकऱ्याच्या संदर्भात काही जी कायदेशीर प्रक्रिया झाली होती त्याच्या नोटिसा पाठवल्या आणि माझ्या असं लक्षात आलं की आपण थोडाही हा विचार करत नाही आहोत की भूसंपादनाची जी विहित प्रक्रिया आहे ती केली आणि म्हणून आपल्याला पूर्ण घर तोडण्याचा अधिकार मिळाला असं आपण समजतो. आणि महसूल यंत्रणा म्हणते की आमचं हे काम संपलं, आता MSRDCचं ते काम आहे. MSRDचे चीफ इंजिनियर मेजर मी त्यांना फोन केला. मला ते म्हणाले मी 2 मिनिटात कॉल बॅक करतो. तो आजपर्यंत त्यांचा कॉल मला आलेला नाहीये. आणि मला आशा आहे मेजर मी जवळून बघितलंय प्रशासन एवढं निगरगट्ट आहे ना. शपथ सांगतो सर म्हणजे माझी इच्छा सुद्धा नाही. इथून रिटायरमेंट झाल्यावर आम्हाला दुसरं एक करिअर असतं. आणि तुम्ही जे राजकारणी म्हणताय ना त्या राजकारण्यांना मी एक ह्याच्या आधी पण 2-3 वेळा डायरेक्ट निवेदन दिले सगळ्या पक्षातल्या लोकांना की देशातल्या 7 राज्यामध्ये माजी सैनिकांना गट अ आणि ब सेवेसाठी आरक्षण आहे. म्हटलं महाराष्ट्रात फक्त तुम्ही जे ग्रुप सी आणि डी गट क आणि ड साठीच फक्त आरक्षण आहे. सगळे होय होय सगळं बोलले सर. एखादाही फीडबॅक अजूनपर्यंत नाही मला. मग ह्या गोष्टी आहेत सर. फक्त ह्यांना माणसांना कसं ढकलायची ही प्रक्रिया शिकवली जाते का ट्रेनिंग मध्ये मला हा एक प्रश्न पडतो. आता हा प्रश्न मी राज्यकर्त्यांना विचारतो. मी थांबतो मेजर कारण मला हे ठीक आहे ठीक आहे सर. पण धन्यवाद तुमच्या भावना मला धन्यवाद कळल्या. तुम्ही महाराष्ट्राला जागृत करण्याचा प्रयत्न केला. थँक्यू मेजर. आणि सर 100% ह्याच्याबद्दल मला सुट्टी मिळाली तर मी तुमच्यासोबत यायला तयार आहे. पण ह्या सगळ्या प्रशासनात तुम्ही जर प्रांत ऑफिसच्या बाहेर गेल तर तुम्हाला क्लिअर विजिबिलिटी कुणाला येईल. माझं काम बघा तुमचं माझं काम काय राज्यकर्त्यांना दाखवून देणं की हे चुकीचं घडतंय. राज्यकर्त्याचं काम आहे की याला प्रतिबंध घालणं. राईट शेवटी असं आहे का मर्यादेच्या पुढं पत्रकार असू दे नाही तर तुमच्या माझ्यासारखे लोक जागृतीचं काम करणारे लोक त्यांची मर्यादाच तेवढी आहे. शेवटी कसं आहे खोट्या केसेस करणं एखाद्याची बदनामी सोशल मीडियावरती करणं हा अलीकडच्या काळात फार सहज सोपा प्रकार सुरू झालाय. पण ठीक आहे आपण सगळ्या गोष्टी. धन्यवाद तुम्ही वेळ दिल्याबद्दल. थँक्यू आणि तुम्ही ऐकून घेतलं आणि मी माझ्या संपूर्ण आयुष्यामध्ये कोणता तरी पहिला मीडियाचा माणूस माझी दखल घेतो या गोष्टीची. मला वाटत होतं की मीडियावाले पण इझी अप्रोच वाले राहिलेले नाहीत. असं काही नाही. तुमचं ठीक आहे सर. थँक्यू बाय. ओके धन्यवाद. जय हिंद सर. जय हिंद.